आता आजची जी कथा आहे ती म्हणजे या औरंगजेबाची लंका दहनाची कथा आहे. कुठली होती औरंगजेबाची लंका? म्हणजे याची लंका म्हणजे होती सुरत. सुरत नावाचं शहर आहे, आज पण आहे, फार मोठं शहर आहे. त्या काळात प्रचंड महत्व होतं ह्या सुरतेला. महाराजांचे ते वाक्य बघा आणि ते पुढे आपण थोडंसं बघूयात. सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापाऱ्यांनी सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी, अन्यथा सुरतेची बदसूरत झाल्याची त्याची जबाबदारी आमच्यावर नाही. बदसूरत झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर नाही. छत्रपती शिवाजी महाराज. अतिशय कडक अशा पद्धतीने महाराजांनी हे वाक्य सोडलं होतं आणि मावळ्यांनी त्याप्रमाणे सुरतेची लूट केली होती. ते काय झालं होतं हे आता तर आपण बघितलं की सतत 3 वर्ष हा शाहिस्ते खान आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये तळ देऊन बसला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी या मुघलांनी औरंगजेबाने त्याला पाठवला होता, प्रचंड लूट केली होती. त्या लुटीमध्ये आता महाराष्ट्रामध्ये अशी काही श्रीमंती नव्हती, गोरगरीब लोकच होते, पण धनधान्य भरपूर, जमिनी भरपूर. ह्या जमिनींची जाळपोळ करणं, धनधान्य लुटणं, होते नव्हती तेवढ्या माणसांची कत्तल करणं, चाकणचा किल्ला त्यांनी बळकावला होता, सगळी महाराष्ट्रावरती कर बसवला होता. या करामधनं येणाऱ्या पैशांमधनं तो तर अय्याशी करतच होता. उरलेले पैसे मुघली सल्तनतेकडे चालले होते. आणि एवढंच नव्हे तर अनेक बायका मुलांचे हाल केले होते. गुलामगिरीसाठी बायका मुलं पळवून नेली होती. असा सगळा प्रचंड गोंधळ, हैदोस शाहिस्तेखानांनी, मुघलांनी, बिजापूरकरांनी पण महाराष्ट्रामध्ये चालवलाच होता. आता ह्या सगळ्याचा वचपा तर घेणं गरजेचं होतं. शाहिस्तेखानाला पळवून लावल्यानंतर एवढी जी नासाडी महाराष्ट्राची केली, स्वराज्याची केली, त्याची भरपाई कोणाकडनं करणार? या मुघलांकडनं करायची होती. अनेक मोठी मोठी युद्ध झाली होती. आपण बघितलं पन्हाळगडचं युद्ध झालं होतं. पुढे पन्हाळगडावर विशाळगडाकडे गेल्यानंतर तिथे मोठं युद्ध झालं होतं. तळ कोकणाची मोहीम झाली होती. मुंबईमध्ये युद्ध झालं होतं. अशी अनेक युद्ध आणि त्या युद्धाचा भला मोठा खर्च आपल्याला येत होता. धर्म स्थापन करण्यासाठी, स्वराज्य चालवण्यासाठी पैसा लागणार होता आणि त्यामुळेच महाराजांची नजर गेली होती त्या औरंगजेबाच्या लंकेवरती. आता वेळ आली होती ती लुटण्याची, ती दहन करण्याची. हनुमान बाप्पानी कशी लंका जाळली होती रावणाची, तसेच महाराजांनी नियोजन केलं होतं. पण हा काही इतका सोपा वेध नव्हता. त्याच्यासाठी हे जर तुम्ही त्या मॅप बघितला ना तर हे केवढं बलाढ्य होतं औरंगजेबाचं साम्राज्य, मुघलांचं साम्राज्य. तुम्ही बघा, हा जो सगळा ग्रीन भाग आहे तो नुसता ग्रीनच नाही, पण तो जो थोडासा दुसरा कलर जो आहे मस्टर्ड कलर सारखा, तर तो सगळा भाग जो आहे तो मुघल साम्राज्यामध्ये होता. बिजापूरकर खाली होते, आदिलशाही होती, एका ठिकाणी कुतुबशाही होती. महाराज या सगळ्यांविरुद्ध लढत होते. इथे कुठेही महाराजांचं स्वराज्य दिसत नाहीये, पण हे सगळं बिजापूरकरांचं राज्य, त्या बिजापूरकरांना बाजूला काढत काढत कुतुबशाहीशी लढत, आदिलशाहीशी लढत, असं करत करत महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं होतं. आणि हा जो रेड डॉट दिसतोय की नाही, तो रेड डॉट म्हणजे ती सुरत आहे. त्यामुळे अगदी ह्या मुघल सगळ्या साम्राज्याच्या उजव्या दंडावर अशी बसलेली होती, ती म्हणजे सुरत. उजवा म्हणजे राईट बाजू, तिथेही सुरत होती. आता त्याची 2 लाख वस्ती होती. त्या काळात 2 लाख वस्ती म्हणजे भरपूर झाली होती. आणि 7-1 हजार घरं होती, पण ती साधीसुधी घरं नव्हती. व्यापाऱ्यांचे सगळे मोठे मोठे बंगले होते. आणि तुम्ही बघितलं सगळा समुद्र आहे इथे. त्यामुळे समुद्रामधनं येणारी सगळी जी जहाजं होती, गलबत होती, ती कुठे थांबायची? या सुरतेच्या पाशी थांबायची. त्यामुळे याला प्रचंड महत्व होतं. फार मोठा व्यापार इथे घडायचा आणि साधा सुद्धा व्यापार नाही तर जगभरातला व्यापार इथे घडायचा. तर हा फोटो तुम्ही बघताय ना, तर ही अनेक गलबत अशी त्या सुरतेच्या बंदरापर्यंत यायची. खूप भला मोठा माल तिथे घेऊन यायची. आणि असा एक किल्ला, प्रचंड मोठा किल्ला त्या सुरतेमध्ये होता. वेशीवरती चिरबंदी असं बांधकाम केलेलं होतं. आणि तिथे सगळे म्हणजे किती प्रकारचे लोक बघा, इंग्रज तर होतेच, मोगल तर होतेच, मोगलांच्या सल्तनतेखालीच ही सुरत होती. त्याबरोबर फारसी, इराणी, म्हणजे अरबी, त्याच्यानंतर तुराणी, तुर्बी, असे खोजे, बोहरी, अनेक प्रकारचे जगातले सगळे लोक तिथे यायचे. गुलाम म्हणून यायचे, व्यापारी यायचे, मोठी मोठी गलबत घेऊन यायचे, तिथे माल उतरायचे, विकायचे, तिथनं पुढे घेऊन जायचे. इतकं प्रचंड व्यापार तिथे चालायचं. अत्यंत श्रीमंत होती. त्यामुळे नुसतं सगळीकडे बघितलं तर सोनं, नाणे, हिरे, माणिक
अशानेच ते सगळे भरभरून असायचे. गलबते पैशांनी भरून राहिलेली असायची. ही सगळी श्रीमंती त्या काळातली होती. आणि आता त्या औरंगजेबाला या सुरतेमधनं प्रचंड नफा व्हायचा. नफा म्हणजे काय? प्रॉफिट. प्रॉफिट कसा व्हायचा? तर औरंगजेब त्या सुरतेवरती, तिथल्या व्यापाऱ्यांवरती कर लादायचा. त्या करामधनं कोट्यवधी रुपये त्याला मिळायचे. साधे सुधे मग त्या काळातले कोट्यवधी रुपये. पुढे मी काही फिगर्स दिल्यात, नंबर सांगतो, तेव्हा तुम्हाला कळेल थोडंसं. केवढा प्रचंड पैसा होता. तिथे एक सुभेदार होता, एक किल्लेदार होता आणि 5,000 फौज होती, घोडस्वार होते. त्यामुळे सुरतेची अशी भरभक्कम अशी संरक्षणाची तयारी अशी करून ठेवलेली होती. आणि इथे काय व्हायचं, बरेच व्यापार चालल्यामुळे गोरे लोक आपापली गलबता घेऊन यायची. त्याच्यामधनं दारू गोळा, तोफा, बंदुका हे सगळं आणून तिथे औरंगजेबाला, मुघलांना पुरवायचे. त्यामुळे याला फार महत्व होतं. आता महाराजांना पाहिजे होतं की अशा ह्या औरंगजेबाच्या जबड्यात हात घालायचा, त्याच्या औरंगजेबाच्या, मुघल सल्तनतेच्या. कारण पुण्यापासून पुढचा सगळा जो प्रांत होता, तो सगळा प्रांत या मुघल सल्तनतेखाली होता. आपण मॅप बघितला, केवढं मोठं ते राज्य होतं. आणि काही त्यामुळे साधीसुधी कामगिरी नव्हती. मग कोणाला बोलवलं महाराजांनी? तुम्ही बघितलं असेल, ऐकलं पण असेल अनेक मूव्हीज मधनं, महाराजांनी ही कामगिरी सोपवली होती बहिर्जी नाईकांवरती. कुठली कामगिरी होती? टेहाळणी करायची. बहिर्जी नाईक म्हणजे जबरदस्त गुप्तहेर. सगळं स्वराज्याची गुप्तहेर संस्था जी होती ती बहिर्जी नाईकांकडे होती. हे जे आपण बघितलं ना, असे वेगवेगळे पोशाख घ्यायचे, डिस्गाइजेस करायचे, कळायचंच नाही बहिर्जी कुठनं आलेत, कुठे गेलेत, कुठे चाललेत, कोणालाच समजायचं नाही. आणि बहिर्जींना सांगितलं, घुसा तिकडे आणि सगळी माहिती काढून आणा. कारण आता फार महत्वाचं होतं की एवढ्या मुघल सल्तनतेमध्ये जर घुसायचं तर सगळी खडानखडा माहिती, त्याबद्दलची माहिती असायला पाहिजे होती महाराजांना, नाहीतर प्लॅनिंग करता येणार नाही. मग बहिर्जी गेले, त्यांनी माहिती काढायला सुरुवात केली. बघतो तर काय, प्रचंड भरभराट. हा जुन्या काळातला एक तिथला भला मोठा वाडा आहे बरं का. एका मोठ्या व्यापाराचं घर आहे. खाली बघितलं तर असं तिथे एक फॅक्टरी आहे मोठी इंग्रजांची. पुढे पण आपण हे सगळं बघू. त्याला वखार म्हणायचे. तो इंग्रजांच्या वखारी, डच लोकांची वखार तिथे होती. एक मोठा दरवाजा होता दक्षिणेकडनं येणारा, आणि त्या दरवाजाचं नाव होतं बऱ्हाणपूर दरवाजा. तिथनं एक भला मोठा राजरस्ता सुरतमध्ये जायचा. एवढंच नाही तर असे बादशाही वाडे, त्याच्यावरती भरदस्त नक्षीकाम. पुढे पण आपण असे काही फोटो बघणार आहोत. नक्षीदार कमानी, मेघडंबऱ्या, जे काय अशी श्रीमंतीची सगळी लक्षणं होती ती सुरतेमध्ये होती. व्यापाऱ्यांची राजधानीच म्हणायचं तिला. बाजारपेठेत बघायला गेलं तर हत्तीवरनं, उंटांवरनं, घोड्यांवरनं हे व्यापारी जात असायचे. हे भले भले मोठे मोठे त्यांचे ताफे जायचे. त्यांच्या एकेकाच्या घरात म्हणजे इतके पैसे ठेवलेले असायचे की काही विचारायला नको. बर तिथे नुसते व्यापारीच नाही तर हज यात्रेला जाणारे श्रद्धावंत असे पण बरेच भक्त तिथे यायचे. तिथनं गलबतांमध्ये बसायचे आणि पुढे जायचे. एवढंच नाही तर असे धिप्पाड अगडबंब असे पठाण असायचे. अनेक नौजवान तिथे असायचे. रंगेल अशा पद्धतीचं सगळं वातावरण पण तिथे निर्माण झालेलं होतं. सर्व प्रकारची लोक असायची. हे व्यापारी गुलामांना हाकत हाकत जायचे. आणि दुकानांमधनं बघितलं तर नुसते हिरे, मोती, चांदी यांनी भरलेले असायचे. कापडाचा व्यवहार तर विचारायलाच नको. अशा सगळ्या माहिती, ही सगळी माहिती बहिर्जी काढत होता आणि त्याला आता परत यायचं होतं. इथे ना काही नंबर दिलेत बरं का. एका मोतीवाल्याकडे 28 किलो, 28 शेर म्हणजे ऑलमोस्ट 28 केजीस एवढ्या वजनाच्या मोत्याच्या लढी होत्या. बहिर्जी भोहरी नावाचा एक तिथे व्यापारी होता, त्याच्याकडे 6 पिंप भरून सोनं होतं. आपण इमॅजिन पण करू शकत नाही, 6 मोठी पिंप भरून सोनं भरलं होतं. एकाकडे 30 पिंप सोन्याने तुडुंब भरले होते. एक व्यापारी होता, त्याच्या घरामध्ये 8 कोटी रुपये होते नुसते ठेवलेले. म्हणजे त्या काळातले 8 कोटी रुपये म्हणजे आत्ताचे 8-1 हजार कोटी रुपये असतील. एक मुल्ला अब्दुल्ला म्हणून होता, मुल्ला अब्दुल जफर असं जे नाव होतं. त्याच्याकडे 18 गलबत होती, नुसती पैशांनी आणि सामानांनी भरलेली होती. ती त्या सुरतच्या बंदरामध्ये लावली होती. युरोपमधील अनेक प्रमुख प्रमुख व्यापारी तिकडे आले होते, कंपन्यांचे मालक तिकडे आले होते, कारण इतकी मोठी बाजारपेठ तिथे बसली होती. महाराजांचा हा बेत होता. बहरजी सगळी माहिती काढून आला. कुठल्या वाटा आहेत, कुठनं कसं जायचं, कोण गरीब आहेत, कोण श्रीमंत आहेत,
कुठे कोणाची घरं आहेत, कोणाकडे किती संपत्ती आहे, ही सगळी माहिती आणत 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 राजगडावरती आला. राजगडावरती बहिर्जींची आणि महाराजांची गुप्त भेट झाली. फक्त महाराजांना आणि बहिर्जींनाच प्लॅन माहिती होता आणि महाराजांनी बेत आखला. आता इथे जर आपण बघितलं तर महाराजांनी स्वारी करायची कशी ठरवली, तर महाराज राजगड, खाली इथे राजगड आहे बघा, तर राजगडावरनं महाराज निघणार होते. 8,000ची फौज बरोबर घेतली होती आणि प्रथम जाणार होते त्र्यंबकेश्वरला. तिथे दर्शन घेणार होते. दर्शन घेतल्यानंतर तिथनं पुढे जाणार होते ते सुरतेवरती. आणि सुरतेवरती जायच्या आधी मध्ये लागणारी ही अशी गावं होती: सुरगाणा, गणदेवी, उदना. आणि प्लॅन असा ठरला होता की दिवसा जंगलामध्ये पडाव टाकायचा, विश्रांती घ्यायची, सगळा प्रवास रात्रीतनं करायचा. गंमत म्हणजे त्या राजगडावरनं महाराज निघाले सिंहगडाला. त्याच वेळेस अगदी जवळ असलेला सिंहगड तुम्हाला इथे खाली दिसेल बघा किती जवळ आहे. त्या सिंहगडावरती जसवंतसिंह राठोड नावाच्या एका राजपुतानी औरंगजेबाच असतो वेढा घातला होता, पण त्याला पत्ताही लागला नाही की एवढी भली मोठी फौज सुरतेकडे रवाना झाली होती. तो बसलाय गडाला वेढा घालून. गड तर काही त्याच्या काबीज येणारच नव्हता. कोंढाणा असं त्याचं नाव होतं. त्याला काही काबीज होणार नव्हता. आणि महाराज इकडनं चुपचाप निघाले. आता असं झाल्यानंतर त्र्यंबकेश्वरला ते पोचले. त्र्यंबकेश्वरला पोचल्यानंतर एकत्रच इकडे कोण आलं, कुठनं आलं, कोणाला काही कळेना. कुठे चाललेत राजे? तर राजांनी अशी हुल उठवून दिली. शिवभूषण झालं आणि हुल उठवली. काय उठवली? औरंगाबाद वरतीच मोहीम काढलेली आहे आणि आता तिकडे महाराज हल्ला चढवणार आहेत. झालं. औरंगाबादमध्ये ही खोटी बातमी आली आणि त्यामुळे तिथे जो तो शहाजाद होता, म्हणजे तो तिथला राजकुमार होता, तो राजपुत्र होता एक, तो तिथेच बसला. आणि तो बसल्यानंतर त्यांनी तिकडे सगळी जय्यत तयारी केली. महाराज कसले औरंगाबादला जात आहेत? महाराज गेले पुढे सुरतेवरती चालून. आता सुरतेवरती चालून आल्यानंतर तिकडे बातमी आली, जवळ पोचले महाराज. जवळ पोचल्यानंतर अशी बातमी आली की झालं, शिवाजी राजा आलाय. शिवाजी राजा आलाय म्हटल्यावरती एकच गडबड. मग आता काय, सगळे व्यापारी आपली पोरं बाळं घेऊन धावपळ करून त्या किल्लेदाराकडे गेली. त्या किल्ल्यामध्ये घुसायचा प्रयत्न करायला लागली. आता बुडलो, मरणार, कापले जाणार, आपली सगळी मालमत्ता जप्त होणार. सगळेच घाबरले. महाराजांनी तिकडे दुसरीच हुल उठवून दिली. महाराज म्हणाले की काय, आम्ही शिवाजी बिवाजी काही नाही, औरंगजेबाचाच एक सरदार आलेले आहे. असं म्हणल्यावरती एकदम सगळ्यांमध्ये कन्फ्युजन झालं की आता गडबड झाली नक्की काय. तर तिथे एक ना तो मूर्ख एक किल्लेदार होता त्या सुरतेचा, त्याचं नाव होतं इनायत खान. या इनायत खानकडे खरं तर 5,000ची फौज असणं गरजेचं होतं, पण तो पैसे घेत होता 5,000 फौज चालवायचे औरंगजेबाकडनं, पण ठेवली होती 1,000 फौजच. उरलेल्या 4,000 लोकांचे जे त्या सैनिकांचे पैसे होते सगळे स्वतः गट्टम करत होता. असा हा महामूर्ख होता आणि तो गाफील होता. तो म्हणे शिवाजी कसला येतोय, त्या डोंगरातला उंदीर इथे कसला येणार आहे, आला तर आपण त्याशी लढू, युद्ध करू, कापून काढू, नुसत्या बाता मारत होता. आणि एक दिवस सगळे ही बातमी घेऊन त्याचे पण हेर आले की पोचला, शिवाजी पोचला. असं म्हणल्यानंतर जे त्याची घाबरगुंडी उडाली, सगळं सैन्य घेतलं आणि धूम ठोकली, किल्ल्यामध्येच घुसून बसला. आणि सगळे व्यापारी आम्हाला आत घ्या, आम्हाला आत घ्या म्हणायला लागले. तर म्हणाला पैसे द्या तरच आत घेतो. असा हा मूर्ख आणि करप्ट असा तो इनायत खान होता. आता महाराज सुरत शहराबाहेर आले. महाराजांनी आतमध्ये निरोप पाठवला. म्हणाले की चुपचाप सांगतो तेवढी खंडणी आम्हाला द्या. 8,000 सैन्य आहे, घोडदळ आहे आणि आम्ही कोणावरही हल्ला करणार नाही, कोणालाही त्रास देणार नाही, पण सांगतो ती खंडणी व्यापाऱ्यांनी आणि इथल्या सुभेदारांनी द्यावी. असा वकिलाचा निरोप पाठवला. निरोप पाठवल्यावरती उलटा निरोप आला त्या इनायत खानाच्या वकिलाकडनं. तो म्हणाला की दंड पाहिजे तुम्हाला, काय दंड देऊ बोला. महाराज एकदम भडकले. धाड 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 हुकूम सुटले आणि मराठी फौजा आतमध्ये घुसल्या. 4,000ची फौज सुरतेवरती गेली आणि मग एकच लूट सुरू झाली. बहिर्जींनी तर सगळं नियोजन केलंच होतं. महाराजांनी सांगूनच ठेवलं होतं कोणाला त्रास द्यायचा, कोणाला बाहेर काढायचं, कोणी कशा पद्धतीने पैसा मिळवलाय, सगळी माहिती महाराजांकडे होती. आणि अशा पद्धतीने मराठा फौजा त्या सुरतेमध्ये आत घुसल्या. आता गंमत तिथे अशी झाली की आतमधनं लूट यायला सुरुवात झाली होती, पण तिथेच या इंग्रज आणि डच यांची वखार होती, म्हणजे फॅक्टरी होती. यांच्याकडे जेमतेम 200 सैनिक होते आणि थोड्याशा तोफा होत्या. पण महाराजांनी यांच्याकडे कितीही निरोप पाठवले, वकील पाठवले, तरी ह्यांनी अजिबात म्हणजे अजिबात कुठल्याही प्रकारची रक्कम रोख महाराजांना दिली नाही.
त्यांची शिस्त त्यांनी कायम जपली. एवढंच नव्हे तर सुरतेमधनं आपल्या सैनिकांना घेऊन त्यांनी मार्चिंगही केलं. एवढं दाखवायला, की आम्ही आमच्या कंपनीचं, वखारीचं अशा पद्धतीने रक्षण करू शकतो, रक्षण शेवटपर्यंत करू. कौतुकास्पद गोष्ट होती. पण महाराजांना आता ह्यांच्याशी युद्ध करण्याची वेळच नव्हती आणि त्याच्यासाठी ते आलेच नव्हते. ते आपला खडा टाकून बघत होते. मूळ लूट जी करायची होती 3, 4, 5 दिवसात सुरतेच्या इतर व्यापाऱ्यांकडनं करून घ्यायची होती. त्यामुळे महाराजांनी यांना सोडून दिलं आणि खोटारड्या लोकांना, चोरट्या लोकांना, लुटारू लोकांना अजिबात दयामाया दाखवली नाही. जो जो खोटं बोलायचा त्यांना सडासड आसुडाचे फटके, आसूड म्हणजे चाबूक, चाबकाचे फटके बसायला सुरुवात झाली. हात तोडायचे पण महाराजांनी दयामाया न दाखवता जर खोटा बोलला, गोरगरिबांकडनं पैसा लुटला असेल आणि स्वराज्यासाठी द्यायला तयार नसेल, तर हात तोडेपर्यंत सगळे गोष्टी घडत होत्या. आता असं होत असताना तिथे एक फादर आले. फादर म्हणजे रेव्हरंड. ख्रिस्ती चर्च होतं. मिशनरी होती. त्याचे रेव्हरंड आले, म्हणाले, आम्ही गोरगरिबांना मदत करतो. आम्हाला तुम्ही त्रास देऊ नका. आमच्या लोकांना त्रास देऊ नका. महाराजांनी त्यांना अभय दिलं. महाराजांनी त्यांना सांगितलं, तुम्हाला कुठल्याही प्रकारे आमचं सैन्य आम्ही काही त्रास देणार नाही. उलटा त्यांना आश्रय दिला. अशाच पद्धतीने स्त्रिया बाळांना, श्रद्धावंतांना, गरीब लोकांना महाराजांनी आश्रय दिला. कोणालाही त्रास दिला नाही. अजिबात दिला नाही. आता झालं असं, की ह्याच परिस्थितीत सगळे एक दिवस सकाळचे 10 वाजले होते. दुसरा का तिसरा दिवस होता ह्या लुटीचा आणि महाराज शामियानामध्ये बसले होते आणि मराठे ये-जा करत होते. लुटीच्या थैल्याच्या थैल्या तिथे येऊन महाराजांच्या चरणांपाशी पडत होत्या. तिथले अनेक लोक, सबनीस लोक ते मोजकाम करत होते. मराठे सैन्य आतबाहेर करत होतं. अशा वेळेस किल्ल्याचं दार उघडलं आणि तिथनं एक असं सैन्य येतंय का काय? पण सैन्य कसलं येतंय? त्या इनायत खानाचं एक वकील पाठवला. तरुण होता. तो वकिलाच्याच पोशाखात आला आणि महाराजांच्या आज्ञेने आत आला. आत आल्यानंतर इनायत खानाच्याच काहीतरी शर्ती महाराजांना सांगायला लावल्या. महाराज भडकले. "अरे, इथे चाललंय काय? आणि तू त्या इनायत खानाचा जो चोरी छुपे तिथे लपून बसलाय, त्याच्या शर्ता कसल्या माझ्यासमोर मांडतो? काय पाहिजे सांग?" मग असं म्हटल्यावर तो म्हणाला, "महाराज, काहीतरी कानात गुप्त सांगायचंय तुम्हाला." "काय गुप्त सांगायचंय?" असं म्हणून तो स्वतःच पुढे आला आणि कट्यार काढली आणि महाराजांच्या छातीवरती घाव घालणार. तर उड्यात शेजारी उभे असलेले सरदार सपकन पुढे सरकले आणि एका घावात त्याचा हात, त्याच्या धडा वेगळा केला. उरलेले पुढे आले. एकाने मुंडका धडा वेगळं केलं, दुसरा हात कापला आणि तुकडे तुकडे असं शरीर त्याचं विच्छिन्न करून टाकलं. हा भयंकर प्रकार घडला. तो तसंच त्याचा देह महाराजांवर पडला. महाराजांना काही झालं का काय असं सगळ्यांना भीती वाटली. पण महाराज सुखरूप होते. पण ह्याच्या रक्तानी त्यांचं शरीर माखलं गेलं होतं. झाले हा प्रसंगानंतर मराठे प्रचंड भडकले आणि हैदोस सुरू केला. तिथे उभे असलेले सगळ्या कैद्यांचे कोणाचं मस्तक उडायला लागलं, कोणाचे हात उडायला लागले. आमच्या राजाच्या केसाला धक्का लावता काय तुम्ही? असं म्हटल्यानंतर त्यांनी सपासप तिकडे हैदोस करायला सुरुवात केली. मशाली पेटल्या आणि सगळं सुरत पेटायला लागलं. खरंच लंकेची जी परिस्थिती झाली होती, तीच सुरतेची परिस्थिती आता झाली. प्रचंड आग, आगच आग. अशा पद्धतीने सगळी लूट झाली आणि आता जवळ-जवळ सगळं जे काही महाराजांनी तिथे लूट केली होती, कशासाठी केली होती? स्वराज्यासाठी केली होती. शत्रूला विनवणी करून काही आपली संपत्ती शत्रू परत देत असतोय का? कधीच नाही. हे लक्षात ठेवायला पाहिजे. शत्रूला विनवणी केली तर तो हसेल, मूर्ख म्हणेल, "किती विनवणी करतो? कर रे, पाहिजे तशी कर. मला तुला लुटायचंय तसं मी लुटतो. मला तुला तुझा जो देश आहे, तो देश माझ्या कब्जात आणायचा आहे. धर्म तुमचा विस्कळीत करायचा आहे, तसा मी करतो." असा शत्रू म्हणतो. त्यामुळे शत्रूशी युद्धच करायला लागतं आणि तेच महाराजांनी केलं आणि त्याच्यावरती वरचढ होऊन ही सगळी संपत्ती आता महाराज राजगडावरती घेऊन पुन्हा निघाले. निघणारच होते आणि तेवढ्यात बातम्याच आल्या त्यांच्या हेरांच्या. सगळीकडे हेर सुरतेच्या आजूबाजूला पण अनेक गावांमध्ये पेरून ठेवले होते. कुठनं औरंगजेबाचं सैन्य येत आहे का बघायला आणि तीच बातमी आली. महाबत खान नावाचा एक मोठा सरदार प्रचंड फौज घेऊन सुरतेवरती येत होता. हे कळताच महाराजांनी निरोप दिले. पटापट मराठ्यांनी सगळी ती लूट घेतली. अश्व बरेच आणले होते बरोबर रिकामे. ते सगळी ती लूट त्या अश्वांवरती म्हणजे घोड्यांवरती लादली आणि राजगडाचा रस्ता त्यांनी धरला. महाराज तिथनं गेल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी तो महाबत खान तिथे फौज घेऊन पोहोचला. बघतो तर सुरत जळत होती. व्यापाऱ्यांची सगळी संपत्ती नष्ट झाली होती. तो इनायत खान अजून घाबरून लपूनच बसला होता आणि फक्त ते डच आणि इंग्रज आपल्या वखारी सांभाळून होते. फार त्याला राग आला होता, पण करणार काय? महाराज कधीचेच निघून गेले होते. आता महाराज निघाले कुठे होते?
राजगडाकडे. राजगडावरती महाराज आईवेडे होते. राजगडावरती जिजाऊ होत्या, आऊसाहेब होत्या. आई बघ, मी काय आणलंय स्वराज्यासाठी, हे दाखवायचं होतं महाराजांना. कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवरती येणार होती. आई तूच शिकवलंयस मला. हातामध्ये मनगट, मनगटामध्ये ताकद कशी निर्माण करायची तूच सांगितलंयस. हातामध्ये तलवार तूच दिलेली आहेस. तूच आम्हाला धीर दिलेला आहेस. अशा आईकडे महाराज चालले होते आणि महाराजांना कधी एकदा आई भेटतीये असं झालं होतं. स्वराज्यामध्ये महाराज परत चालले होते आणि तिथे ते जात असताना त्या स्वराज्यावरती एक फार मोठं संकट त्याच वेळेस येणार होतं. महाराजांना याची कल्पना नव्हती. तोपर्यंत जिजाऊंना पण नव्हती. पण एवढी मोठी लूट, एवढा मोठा विजय मिळवून महाराज परत जाणार आणि ते बसून काय त्या लुटीचे ते भोग घेणार, अशी तर महाराजांची वृत्तीच नव्हती. पण महाराजांच्या जीवनामध्ये पुढचं संकट उभं राहणार होतं. ते काय हे आपण पुढच्या वेळेस बघू. आता हा प्रचंड मोठा विजय सुरतेच्या लुटीचा महाराजांना मिळवला होता. स्वराज्य बलाढ्य करण्यासाठी संपत्ती आणली होती आणि स्वराज्य असंच बलाढ्य होणारी होतं. तिथे आपण आज थांबूयात. हर हर महादेव.